मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत किचनमधल्या अशा टिप्स शेअर करणार आहे ज्याच्याने तुमच्या वेळेची बचतही होईल आणि किचनमधला आपल्या डेलीचा जो सामान आहे तो स्वच्छही होईल। चला तर मग सुरुवात करूया। जर तुम्हाला हे टिप्स आवडल्या तर नक्कीच लाईक करा। तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर पहिली टिप्स आहे चहाची गाळणी। आपण चहा करतो आणि चहाची ही पातेली अशी गोळा करतो जी कडक होते आणि गाळणीला चहाचा थर लागतो, ज्याच्यामुळे कडक होते ही गाळणी आणि रोजच वापर झाल्याने आजूबाजूला साईडला चहाचा थर असा कडक होतो की तो निघत नाही। अशा वेळेस काय करायचं, एका पातेलीमध्ये चहाची गाळणी बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे। पाणी गरम ठेवायचं आणि गाळणी त्यात भिजत ठेवायची आहे। तोपर्यंत आपण काय करूया, मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या लिंबूच्या साली आहेत ज्याचा आपण वापर केलेला असतो फेकून देतो, ते न फेकता मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे, काढून घ्यायचे आहे, ज्याच्याने आपल्या मिक्सरच्या भांड्याचा जो दुर्गंध आहे तोही जातो आणि मस्त क्लीनही होतं। आता या लिंबूच्या साली आपण फिरवून घेतलेल्या आहेत त्याला काढून घ्यायचं आहे आणि या सालीचा आपण इथं वापर करणार आहोत। तर काय करणार आहोत ते पुढे बघूया। पण मिक्सरच्या साली मिक्सरमधून असं जर काढलं तर पाते शार्पही होतात आणि स्वच्छही होतात। तुम्ही बघू शकतात अगदी छान चकाकी आपल्या या भांड्याला आलेली आहे। आता या साल्यांना काय करायचं, जे पाणी आपण उकळायला ठेवलेलं होतं त्याच्यात टाकायचं आणि लिंबू हा आंबट असतो म्हणून आपण याच्यात एक अर्धा चमचा एवढं डिशवॉशर मी इथं घेतलेला आहे। तुम्ही सोप किंवा निरमा पावडरचाही इथं वापर करू शकतात आणि 1/2 चमचा मी इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे। आंबट लिंबू असल्यामुळे सोडा टाकल्याने रिॲक्शन होतं आणि असंच आपल्याला 10 ते 15 मिनटं पडू द्यायचं आहे आणि नंतर गाळणीला असं ब्रशने घासून घ्यायचं आहे। गाळणी आपली अगदी छान अशी क्लीन होते। जर आपल्याकडे लिंबू नसेल तर चिंच किंवा व्हिनेगरचा इथं वापर करू शकतो। आता दुसरी टिप्स म्हणजे कढीपत्ता। मार्केटमधून कढीपत्ता आणतो, जर फ्रीज नसेल तर त्याला कसं वापर याचा करायचा, कसं जास्त दिवस टिकेल, तर हे बघा अशी पाण्याची एक बाटली घ्यायची किंवा ग्लास घ्यायचा, काही तुम्ही इथं भांडं घेऊ शकतात, प्लास्टिकचा डबाही घेऊ शकतात। पाण्यामध्ये जर असा कढीपत्ता जर तुम्ही ठेवला तर 10 ते 12 दिवस अगदी फ्रेश तो राहतो, बिलकुलही तो वापसत नाही। तुम्ही फ्रीज असेल तरीही असा वापर याचा करू शकतात। तिसरी टिप्स म्हणजे पीठ गाळताना साईडला असं पीठ गळतं, आजूबाजूला पीठ पडतं, जागाभुरी होते, पीठ वायाही जातं। अशा वेळेस काय करायचं, तर गाळणीमध्ये एका भांड्याने पीठ घ्यायचं आहे। मी इथं वाटी घेतली आहे, गाळणीला उलटी करून वाटीलाही असं उलटं करून आपल्याला इथं पीठ गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। याच्याने आजूबाजू बिलकुलही पीठ गळत नाही आणि पटकन आपलं पीठ गाळणं होऊन जातं। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशा टिप्स माहीतही असतील, पण ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी या टिप्स आहेत। चौथी टिप्स म्हणजे लिंबू कापताना किंवा इतर कडक फळं कापताना जी झिगझॅग किंवा करकरी बाजूचा जो चाकू असतो त्याचा वापर करायचा। असं आंबट फळ किंवा लिंबू कापल्यानंतर चाकूला लगेच धुवून टाकायचं, त्याला असंच पडू द्यायचं नाही। जर असं पडू दिलं तर त्याची जी धार असते ती जाते आणि चाकू हा शिल्लट होतो। तर फळ कापल्याने किंवा लिंबू कापल्याने चाकूला लगेच धुवून टाकायचं आहे। तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या झटपट टिप्स? आवडल्या तर लाईक नक्कीच करा आणि डेली अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून बेल बटनला नक्कीच दाबा। चला तर मग भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त टिप्ससहित। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद।